विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांच्या फुटीची महायुतीला प्रचंड भीती आहे आणि फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून सध्या मतांची प्रचंड जुळवाजुळव सुरू आहे। कारण नेत्यांच्या बैठका सातत्याने सुरू आहेत, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत आणि हीच मतांची जुळवाजुळव त्यातून केली जाते। मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री हॉटेल ताजलँड्स एंड्स मध्ये आमदारांसोबत बैठक केली आणि तिथे सुद्धा त्यांनी ही मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चर्चा केली। भाजपकडून सुद्धा विधान परिषद निवडणुकीसाठी काल आमदारांची पाठशाळा घेतली गेली असं म्हणावं लागेल, कारण मतं वाया जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याच्या सूचना थेट फडणवीसांनी आता आमदारांना दिलेल्या आहेत। तर मुंबईतील हॉटेल ललितमध्ये अजित पवार यांनी सुद्धा आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलं। महायुतीकडून विशेषतः हे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। धनंजय, महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे, आमदारांना अक्षरशः शिकवण्या दिल्या जात आहेत कशा पद्धतीने मत वाया जाऊ नये म्हणून आपल्याला मत द्यायचं, यासाठी काय आणखी वेगळी तयारी आहे महायुतीची? महायुतीच्या बैठका सुरू आहेत रिद्धी, आणि उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान जे आहे ते होणार आहे आणि त्याआधी काल भाजपचं विधिमंडळात जे आहे ती पाठशाळा भरलेली पाहायला मिळाली। आपण जर पाहिलं तर मतदान कसं करावं आणि या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर उद्या कोणतीही चूक घडू नये यासाठीही मार्गदर्शन जे आहे ते या बैठकीत करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देखील काल हॉटेलमध्ये बैठक घेतली, त्या ठिकाणी त्यांच्या शिंदेच्या आमदारांना जे आहे ते त्यांनी मार्गदर्शन केलेलं पाहिलं। उद्या मतदान पार पडते, त्यामुळे कोणतीही काय म्हणतात गडबड होऊ नये यासाठी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोन्हीही शहानिशा करताना पाहायला मिळतं, खबरदारी खरं तर घेताना पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आमदारांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल बुक्स केलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला हॉटेल पॉलिटिक्स देखील या संपूर्ण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिद्धी पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत एक रंगीत तालीम जी आहे ती देखील काल विधिमंडळात भाजपच्या आमदारांची पार पडलेली पाहायला मिळाली। त्यामुळे नक्कीच आता या सगळ्या घडामोडी होतच आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे, आज देखील काँग्रेसची बैठक जी आहे ती संध्याकाळी पार पडते, तिथे काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन जे आहे ते केलं जाणार आहे। प्रयत्न सुरू आहेत, त्याला कशा पद्धतीने यश मिळतंय हे येत्या काळात स्पष्ट होईल। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।